Hello friends, myself Mahendra Vishnu Kamble from Eklavya Model Residential School Sahasrapur, subject Science, class 7. So friends, you know that all living organisms तुम्हाला माहीत असतील. तर ह्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्ससाठी विच थिंग इज इम्पॉर्टंट टू गेट एनर्जी. लिव्हिंग ऑर्गॅनिझमना एनर्जी मिळवण्यासाठी कोणती वस्तू इम्पॉर्टंट आहे, कोणती गोष्ट आवश्यक आहे? यस, फूड. ओके. नेक्स्ट, ॲनिमल्स तुम्हाला माहिती असतील. मग लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये ॲनिमल्स, प्लांट्स हे दोन्ही घटक येतात. तुम्हाला माहिती आहे का की ॲनिमल्स कोणते फूड खातात? व्हॉट इज द फूड फॉर ॲनिमल्स? यस, ॲनिमल्स गेटिंग फूड फ्रॉम प्लांट्स अँड ऑल्सो ॲनिमल्स. म्हणजे ॲनिमल्सचं फूड हे प्लांट आणि ॲनिमल्सही असू शकतं. ओके, अंडरस्टूड. मग हेही तुम्हाला माहिती असेल की प्लांटना जगण्यासाठी फूडची गरज असते. डू यू नो? प्लांट ऑल्सो गेटिंग फूड फॉर देअर सर्वायवल. ओके, सो टुडे वी आर गोइंग टू लर्न द टॉपिक न्यूट्रिशन इन प्लांट्स. न्यूट्रिशन इन प्लांट्स म्हणजे काय? वनस्पतींचे पोषण. तर ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला पाहायचं आहे वनस्पतींचं पोषण कसं होतं. ओके फ्रेंड्स, you already learned about the living organisms require food for energy. Okay, again you learned about nutrients in 6th class. तुम्हाला माहिती आहे की लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सना एनर्जी जर मिळवायची असेल तर फूडची आवश्यकता आहे. ओके, त्याचबरोबर लास्ट इयरला आपण 6th क्लासमध्ये न्यूट्रिएंट्स म्हणजे काय हे सुद्धा आपण शिकलो आहे. ओके, हॅव यू रिमेंबर न्यूट्रिएंट्स म्हणजे काय माहिती आहे का? पोषक घटक. ओके, सो फ्रेंड्स, nutrients means the components of food like carbohydrates, fats, proteins, vitamins and minerals are called nutrients. ज्या अन्नाच्या घटकांच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स असतील, फॅट्स असतील, प्रोटीन्स असतील, विटॅमिन्स असतील आणि मिनरल्सही असतील, त्या सगळ्यांना काय म्हणायचं? न्यूट्रिएंट्स. ओके, देन these nutrients how helpful to living organisms. हे न्यूट्रिएंट्स लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सना कसे हेल्पफुल आहेत, कसे फायदेशीर आहेत, काय त्यांचा फायदा होतो? त्यांना लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सना न्यूट्रिएंट्सचा काय फायदा होतो सांगता येईल तुम्हाला? सो फर्स्ट इज टू बिल्ड देअर बॉडीज. त्यांच्या शरीराची जर बांधणी व्हायची असेल तर न्यूट्रिएंट्स इम्पॉर्टंट आहे. टू ग्रो, सेकंड पॉईंट, टू ग्रो म्हणजे त्यांच्या शरीराची जर वाढ व्हायची असेल, ग्रोथ व्हायची असेल तर न्यूट्रिएंट्सची आवश्यकता आहे. थर्ड पॉईंट, टू रिपेअर द डॅमेज पार्ट्स ऑफ देअर बॉडीज. बॉडीजमध्ये जर कोणते पार्ट्स डॅमेज झालेले असतील, त्यांची झीज झालेली असेल, खराब झालेले असतील तर ते रिपेअर करण्याचं कामही न्यूट्रिएंट्स करत असतात. ओके, and last part is nutrients provide energy to carry out life processes. न्यूट्रिएंट्स आपल्या ज्या लाईफ प्रोसेसेस आहेत
त्या लाईफ प्रोसेसेस, फॉर एक्झाम्पल डायजेशन, देन एक्सक्रीशन, रिप्रोडक्शन, रेस्पिरेशन, सर्क्युलेशन, अशा लाईफ प्रोसेस आहेत. त्या लाईफ प्रोसेस जर आपल्याला कंटिन्यू चांगल्या स्थितीमध्ये जर ठेवायच्या असतील, वी रिक्वायर फूड, वी रिक्वायर एनर्जी. सो दॅट इज अबाउट न्यूट्रिएंट्स. अंडरस्टूड? नेक्स्ट फ्रेंड्स, only plants prepare their food by using raw material like water, carbon dioxide, minerals. म्हणजे फक्त प्लांट्सच असे आहेत की ते रॉ मटेरियल्सपासून, म्हणजे वॉटरचा यूज करून, कार्बन डायऑक्साईडचा यूज करून, मिनरलचा यूज करून स्वतःचे फूड प्रिपेअर करत असतात. ओके, ओनली प्लांट्स. ॲनिमल्स असं करतात का? नो, बिकॉज ॲनिमल्स आर डिपेंड ऑन द प्लांट्स or other animals. Okay, so nutrition, what is meant by nutrition? Nutrition means in Marathi poshan. Poshan, the mode of taking food by an organism and its utilization in the body is called nutrition. Nutrition means ज्या पद्धतीनं ऑर्गॅनिझम आपल्या शरीरामध्ये फूड घेतात आणि त्याचा उपयोग करतात, आपल्या शरीरामध्ये त्याचा उपयोग करतात, मग ती वेगवेगळी कार्य असतील, वेगवेगळ्या क्रिया असतील, त्या क्रिया करण्यासाठी त्या फूडचा यूज जर होत असेल, त्याचा उपयोग जर होत असेल, त्याच्या एनर्जीचा जर उपयोग होत असेल, तर त्या कंडिशनला न्यूट्रिशन असे म्हणतात. अंडरस्टूड? द मोड ऑफ टेकिंग फूड बाय अन ऑर्गॅनिझम अँड इट्स युटिलायझेशन, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये त्याचं युटिलायझेशन होतं, वापर होतो, इज कॉल्ड न्यूट्रिशन. अंडरस्टूड? सो न्यूट्रिशन इज ऑफ टू मोड्स. देर आर टू मेन मोड्स ऑफ न्यूट्रिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. They are autotrophic nutrition and heterotrophic nutrition. दोन प्रकारचं न्यूट्रिशन आपल्याला पाहायला मिळते. न्यूट्रिशनच्या दोन पद्धती आहेत. पहिली आहे ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन आणि दुसरी आहे हेटरोट्रॉपिक न्यूट्रिशन. सो लेट अस स्टडी अबाउट ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन. व्हॉट इज मीन बाय ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन? ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन मीन्स इन मराठी स्वयंपोषी पोषण. स्वयंपोषी पोषण, the nutrition in which organism can prepare their own food. ज्या न्यूट्रिशनमध्ये ऑर्गॅनिझम स्वतःचं फूड बनवतात, स्वतः फूड बनवतात, त्या न्यूट्रिशनला ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन म्हणतात. अंडरस्टूड? आणि जे ऑर्गॅनिझम्स विच कॅन प्रिपेअर देअर ओन फूड आर कॉल्ड ऑटोट्रॉफ्स. आणि अशा प्रकारचे ऑर्गॅनिझम्स जे स्वतः फूड बनवतात त्यांना ऑटोट्रॉप्स म्हणतात. आणि न्यूट्रिशनचं जे मोड्स असेल, मोड्स ऑफ न्यूट्रिशन, ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन. अंडरस्टूड? ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन मीन्स द न्यूट्रिशन इन विच ऑर्गॅनिझम कॅन प्रिपेअर देअर ओन फूड, दॅट न्यूट्रिशन इज कॉल्ड ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन. ओके. अँड ऑर्गॅनिझम विच कॅन प्रिपेअर देअर ओन फूड आर कॉल्ड ऑटोट्रॉफ्स. म्हणजे न्यूट्रिशनच्या पद्धतीला ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन म्हणायचं. आणि ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन ज्या ऑर्गॅनिझममध्ये पाहायला मिळतं त्याला ऑटोट्रॉफ्स असं म्हणतात, स्वयंपोषी सजीव असं म्हणतात. ओके. फॉर एक्झाम्पल प्लांट्स. अंडरस्टूड? नेक्स्ट, हेटरोट्रॉपिक न्यूट्रिशन, परपोषी पोषण किंवा परोपजीवी पोषण. द न्यूट्रिशन इन विच, ज्या न्यूट्रिशनमध्ये, द न्यूट्रिशन इन विच ऑर्गॅनिझम्स गेट देअर फूड डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली फ्रॉम प्लांट्स. ज्या न्यूट्रिशनमध्ये ऑर्गॅनिझम डायरेक्टली
किंवा इनडायरेक्टली प्लांट्सकडून फूड घेतात. कोणत्या पद्धतीनं? डायरेक्ट प्लांट्सना खातात. और इनडायरेक्टली म्हणजे त्या प्लांट्समधून जे काही फ्रूट्स असतील, ज्या सीड्स असतील त्या जर खात असतील, ओके, दॅट न्यूट्रिशन इज कॉल्ड हेटरोट्रॉपिक न्यूट्रिशन. ज्या न्यूट्रिशनमध्ये ऑर्गॅनिझम्स आपलं फूड प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या प्लांट्सकडून घेत असतात, त्या न्यूट्रिशनला हेटरोट्रॉपिक न्यूट्रिशन असे म्हणतात. अंडरस्टूड? अँड द ऑर्गॅनिझम्स, आणि जे ऑर्गॅनिझम्स विच गेट देअर फूड डायरेक्टली और इनडायरेक्टली फ्रॉम प्लांट्स, जे ऑर्गॅनिझम्स आपलं फूड डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली प्लांट्सकडनं घेतात, दॅट इज कॉल्ड हेटरोट्रॉफ्स. त्यालाच काय म्हणायचं? हेटरोट्रॉफ्स असं म्हणायचं. फॉर एक्झाम्पल ॲनिमल्स, डॉग, कॅट, रॅबिट, ओके, आर द हिअर एक्झाम्पल्स ऑफ हेटरोट्रॉफ्स. अंडरस्टूड? ओके. नेक्स्ट इज photosynthesis. Photosynthesis means what? Photosynthesis in Marathi called प्रकाश संश्लेषण क्रिया. And that photosynthesis process is only available in plants. फक्त प्लांट्समध्ये फोटोसिंथेसिस आपल्याला पाहायला मिळतं. आणि ह्या प्रोसेसद्वारे, थ्रू दॅट प्रोसेस, प्लांट प्रिपेअर देअर फूड. मागापासून आपण काय पाहतोय की प्लांट्स स्वतः फूड बनवतात. ओके, आणि म्हणून त्यांना प्लांट्सना आपण काय म्हणतोय? ऑटोट्रॉफ्स. ओके, मग हे फूड प्लांट्स कोणत्या पद्धतीनं, बाय विच प्रोसेस दे प्रिपेअर देअर फूड, दॅट प्रोसेस इज कॉल्ड फोटोसिंथेसिस. ओके, सो व्हॉट इज मीन बाय फोटोसिंथेसिस? Photosynthesis is the process by which plants prepare their own food by using sunlight, water, carbon dioxide and chlorophyll. ओके, फोटोसिंथेसिस ही अशी प्रोसेस आहे की ज्या प्रोसेसमध्ये प्लांट्स स्वतःचे फूड बनवतात. आणि स्वतःचे फूड बनवत असताना कोणकोणत्या पदार्थांचा यूज करतात? sunlight, we get it from sun, water, carbon dioxide and chlorophyll. सनलाईट, वॉटर, कार्बन डायऑक्साईड, क्लोरोफिल या रॉ मटेरियलचा यूज केला जातो आणि प्लांट्स आपलं फूड बनवतात. आणि ह्याच ओव्हरऑल प्रोसेसला काय म्हणायचं? फोटोसिंथेसिस. अंडरस्टूड? सो फोटोसिंथेसिस कॅन टेक्स प्लेस इन द लिव्स. म्हणजे फोटोसिंथेसिस ही जी प्रोसेस आहे, फूड बनवण्याची जी प्रोसेस आहे, ही प्रोसेस प्लांटच्या कोणत्या पार्ट्समध्ये होते? लीव्समध्ये. ओके, आर यू नो व्हाय फोटोसिंथेसिस प्रोसेस टेक्स प्लेस इन द लीव्स? फक्त लीव्समध्ये ती फोटोसिंथेसिस प्रोसेस का होत असेल? बिकॉज लीव्स कंटेन्स क्लोरोफिल. क्लोरोफिल मीन्स वॉट? जे हिरव्या रंगाचे कण लीव्समध्ये असतात त्यालाच आपण हरितद्रव्य म्हणतो मराठीमध्ये. दॅट इज कॉल्ड क्लोरोफिल. दॅट क्लोरोफिल इज प्रेझेंट इन द लीव्स अँड बिकॉज ऑफ दॅट फोटोसिंथेसिस टेक्स प्लेस इन द लीव्स. म्हणून फोटोसिंथेसिस प्रोसेस ही लीव्समध्ये घडत असते. ओके, या फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये कोणकोणत्या फिनॉमिनन घडत असतात, कोणकोणत्या घटना घडतात? सो फर्स्ट इज हिअर सनलाईट इज ऑब्टेन फ्रॉम द सन. सनलाईट जो घेतला जातो प्लांट्सकडनं, सनलाईट जो प्लांट्स घेतात, तो सनलाईट सनपासून आपल्याला प्राप्त होतो. ओके, सेकंड, वॉटर इज ॲब्सॉर्ब बाय द रूट्स. जे वॉटर फोटोसिंथेसिससाठी यूज केलं जातं ते रूट्सकडनं ॲब्सॉर्ब केलं जातं आणि रूट्स ॲब्सॉर्ब केल्यानंतर ते लीव्सना ट्रान्सपोर्ट केलं जातं, लीव्सना पाठवलं जातं. ओके, अंडरस्टूड ना? सनलाईट कुठून मिळाला? सनकडून. वॉटर कुठून मिळालं? थ्रू रूट्स. रूट्स सॉईलमध्ये असलेलं वॉटर ॲब्सॉर्ब करतात आणि ते कुठं पाठवतात? लीव्सकडे पाठवतात. क्लिअर? अगेन वन component is important here, carbon dioxide.
कार्बन डायऑक्साईड इज टेकन फ्रॉम द एअरमधनं कार्बन डायऑक्साईड घेतला जातो. आणि हा कार्बन डायऑक्साईड कुठून घेतला जातो? कार्बन डायऑक्साईड इज टेकन फ्रॉम द एअर थ्रू स्मॉल पोर्स इन द लिव्स कॉल्ड स्टोमॅटा. लिव्समध्ये जे स्मॉल पोर्स असतात, लहान लहान छिद्र असतात, स्मॉल होल्स असतात, त्या स्मॉल होल्समधनं कार्बन डायऑक्साईड घेतला जातो. ओके, एअरमधला कार्बन डायऑक्साईड लिव्हच्या स्मॉल पोर्समधनं घेतला जातो. त्या स्मॉल पोर्सनाच काय म्हणायचं? स्टोमॅटा. अंडरस्टूड? स्टोमॅटा मीन्स व्हॉट? कार्बन डायऑक्साईड इज टेकन फ्रॉम द एअर थ्रू स्मॉल पोर्स इन द लिव्स कॉल्ड स्टोमॅटा. ओके. नेक्स्ट, क्लोरोफिल आर द ग्रीन पिगमेंट्स प्रेझेंट इन द लिव्स. क्लोरोफिल हे हिरव्या रंगाचे कण आहेत आणि ते हिरव्या रंगाचे ग्रीन पिगमेंट्स कुठं आहेत? लिव्समध्ये आहेत. अंडरस्टूड? अगेन स्टोमॅटा. स्टोमॅटा आपण पाहिला की तो स्टोमॅटा म्हणजे स्मॉल होल्स लिव्समध्ये असतात. त्या स्टोमॅटाचं जर आपण स्ट्रक्चर पाहिलं तर त्या स्टोमॅटामध्ये बाजूला बिन शेप्ड 2 सेल्स असतात. स्टोमॅटाच्या बाजूला बिन शेप्ड 2 सेल्स असतात. दॅट इज कॉल्ड गार्ड सेल्स. स्टोमॅटा सराउंडेड बाय गार्ड सेल्स. गार्ड सेल्सनं स्टोमॅटा सराउंड केलेला असतो. आणि त्याचं फंक्शन काय असेल? व्हॉट इज द फंक्शन ऑफ स्टोमॅटा ऑर गार्ड सेल्स? ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ स्टोमॅटा. ओपनिंग आणि क्लोजिंग स्टोमॅटाचं करण्याचं फंक्शन कोणाचं आहे? गार्ड सेल्सचं. आणि ओपनिंग आणि क्लोजिंग स्टोमॅटाचं केल्यामुळे कार्बन डायऑक्साईड आत घेतला जातो. सो फॉर टेकिंग कार्बन डायऑक्साईड, स्टोमॅटा अँड गार्ड सेल्स आल्सो हिअर इम्पॉर्टंट. Understood? This is the first part. Next part I will send you later. Thank you.